माझ्या गोष्टीचे नाव आहे गाढवाची फसवणूक. एक जंगल होतं. जंगलात सर्व प्राणी मजेत होते. त्या जंगलामध्ये सिंह राहत होता. तो त्या जंगलाचा राजा होता. सिंह आता म्हातारा झाला होता. त्याला शिकार करता येत नव्हते. तो एका दिवशी लांडग्याला बोलावतो आणि सांगतो, तू जर माझ्यासाठी शिकार आणलंस तर ते आपण दोघे मिळून खाऊ. लांडगा तिथून निघून जातो. त्याला एक युक्ती सुचते. आपण सर्व प्राण्यांना बोलवू आणि सांगू की जो माझ्यासोबत येईल त्याला आपण जंगलाचा राजा बनवू. पहिल्यांदा वाटेत जाताना लांडग्याला माकड भेटतं. माकडाला तो सांगतो, तू माझ्यासोबत येतोस का? माकड विचारते, काय रे? लांडगा म्हणतो, तुला या जंगलाचा राजा बनवायचा आहे. पण का? सिंह तर आहे ना? नाही, कारण तो आता म्हातारा झालेला आहे म्हणून. माकड त्याच्या सोबत जाते. लांडग्यासोबत माकडाला येताना बघून सिंह खुश होतो. अरे वा, काय भोजन आणले या लांडग्याने. लांडगा आणि माकड सिंहासमोर येऊन उभे राहतात. सिंह माकडावर झेप घेतो. माकडाची शेपूट तुटते आणि माकड पळते. पुन्हा लांडगा त्याच्या मागे जातो आणि माकडाला बोलवतो, पण माकड येत नाही. तो पुन्हा सिंहाजवळ जातो आणि सांगतो की आता माकड येत नाही. माकड आता चतुर झाले आहे. आता तो जाऊन म्हशीला बोलवून घेऊन येतो. म्हैस येते. तिला पण तशाच युक्तीने लांडगा फसवून घेऊन येतो आणि ते दोघे पण सिंहासमोर उभे राहतात. सिंह म्हशीवर झेप घेतो, पण म्हैस चतुर असल्यामुळे ती तिथून पळून जाते. पुन्हा लांडगा म्हैसीला बोलवायला गेल्यावर म्हैस लांडग्याला लाथ मारून पाठवते. आता सिंह खूप संतापला. तो म्हणाला, तू कुणाला तरी जाऊन घेऊन ये, नाहीतर मी तुलाच मारून खाईन. सिंह खूप रागाने लांडग्याशी बोलायला लागला. लांडगा रस्त्यात निराश होऊन जात होता. रस्त्यात त्याला गाढव मिळते. गाढव म्हणतो, मित्रा, तू एवढा नाराज का आहेस? लांडगा म्हणतो, अरे काही नाही, सकाळपासून एकही प्राणी मिळत नाही. जर तू माझ्या सोबत आलास तर तुला या जंगलाचा राजा बनवेल. लांडगा अशा युक्तीने त्याला फसवतो. लांडगा गाढवाला घेऊन सिंहाजवळ जातो. सिंह गाढवावर झेप घेतो. गाढवाचे कान तोडले जातात. गाढव तिथून पळून जाते. लांडगा त्याच्या मागोमाग जातो आणि बोलतो, अरे वेडा, तू तिथून पळला का? अरे नाही, मला सिंह मारून खाईल. अरे तसं काही नाही. सिंहाने माहितीये तुझे कान का छाटले? तुला मुकुट कसे घालणार? पुन्हा मग